नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तुमच्या पहिल्या भांडणाचं कारण आहे चीन. हो. तो देश आहे चीन, ते तुमचं पहिलं भांडणाचं कारण आहे. का? साखरपुड्यात मुलीला साडी चोळी देतात बघा, आणि तिची ओटी भरतात. तर याच्या आईने माझी ओटी भरली, पण नारळांनी नाही, एका जिवंत कासवानं. का? कारण ह्याची आई म्हणाली, येणाऱ्या सुनेच्या ओटीत कासव ठेवलं ना तर घरात सतत संपत्ती येते म्हणे. का असं वागले असतील ते? माझे आई वडील खूप वर्ष चीनला होते हो, त्यामुळे ते चीन भोळे आहेत. काय नाही, एक नंबर चिंचिंचू आहेत. म्हणजे अशी तुमचे चीन हे पहिल्या भांडणाचं कारण आहे. तुमच्या पहिल्या भांडणाचं कारण अमेरिका. येस. का? कसं आहे, मी आणि हिनी ठरवलं की लग्नानंतर अमेरिकेला जायचं. बरं. आम्ही त्या अमेरिकन एम्बसीत गेल्यानंतर तिथला तो अमेरिकन माणूस नेमका हुशारच निघाला. तो काय? त्यांनी नेमका घोळ घातला. काय? त्यांनी मला व्हिसा दिला आणि हिला नाकारला. आता मला सांगा, यात माझी काय चूक? काय हो, हे सगळं खरं आहे का? हा, हे सगळं खरं आहे, पण हे सगळं खरं नाहीये. अरे, सगळं खरं आहे पण सगळं खरं नाही म्हणजे काय? जेव्हापासून माझा विजा नाकारलाय ना, तेव्हापासून माझ्यावर हसतो तो. तर बघा, मला सांगा वकील साहेब, हा डोमेस्टिक व्हायलन्स नाहीये? मी अमेरिकेचा विजा नाकारला जाणं हा डोमेस्टिक व्हायलन्स? हा इंटरनॅशनल डोमेस्टिक व्हायलन्स आहे. थँक्यू. तर आज इथे बरेच लोक तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. एका कपलला आपण भेटलो, आणखीन एक कपल भेटायला आलंय तुम्हाला. बघूयात कोण आहेत. या या ಸ್ವಾಮಿ ರಾಧಾ ಸ್ವಾಮಿ ದಾಲ್ ವಡೆ ಮೇದು ವಡೆ चिमणी उडे कावळा उडे चिमणी उडे कावळा उडे पुष्कर श्रोत्री माझा आवडे. ರಾಮಯ್ಯ कशावय्या म्हणजे पुष्कर श्रोत्री आवडतं, मी नाही आवडतं. अय्यो तो तर माझं मसाले डोसे अरे सांबार मधली शेंगा. अम्मा अय्यो अय्यो माझ्या पोरीला माझ्या पोरीला काही बोलायचं? पोराला काय बोलायचं? काय तरी बोलतायचं काय? माझ्या नवसाचं पोरगा. नवसाचा म्हणजे जन्म झाला त्याचा, नवसा आला. 9-6 तिलाच कळला तुझ्या 9 वाजून 6 मिनिटांनी नवसा 9 वाजून 6 मिनिटांनी जन्मले आले बोले गड 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 माझा. हे आमचे खानावळ आहे, खानावळामध्ये हे सगळे लोक येतात जेवायला किंवा खानावळ आहे. हा, हे सगळे आमचे पीजी किंवा पीजी गेस्ट. अच्छा अच्छा, पेइंग गेस्ट नाही, फुकट गेस्ट की फुकट मला खायचं की. हा, सगळे लोक आम्ही आता. हे बघा कोण आलं बघा. काय नाही, नकोला गाणं करा. नकली गाणी कर. अच्छा, नकली गाणी केली, नकली गाणी कर. एवढे त्रास देते आमच्या खानावळीत नकली गाणी. ते काय त्रास देतात तुम्हाला वहिनी? अय्यो जेवायला येते, जेवायला बसते आणि कथा सुरू करते. एक पुष्कर श्रोत्री चांगली पुष्कर श्रोत्रींना पण त्याला ठेवले होते कामाला. बडीशोपच्या पुढे वाटेले. बडीशेपच्या पुढे वाटायचे हे का? खूप पुढे वाटत ते खोट. पुढे वाटायची जाम सवय. अच्छा, त्याला म्हणजे जेवण तो रोल करते. एप्पीने करतो यांना कत्ता पडून जोल यांना का पाडी की बोलते मद्रासी फार दूर जाऊ नका रे. आपल्या देशात राहा, आपल्या देशात राहा, आपल्या देशात राहा. पण हे नाकुला घाणे करा. एकदम चांगला पोरगा. आमच्या खानावळीमध्ये हा असताना एकदम सुगंधी सुगंधी वातावरण. अच्छा, सुगंधी सुगंधी का? म्हणजे सगळ्या डिवो मारायची सवय किंवा 5-10 मिनिटांनी फुसफुस 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 फुस. आमच्या खानावळीमध्ये एका पोरगी बेशुद्ध पडली किंवा सगळे तिच्या तोंडावर पाणी मारते आणि डिवो मारते. हे ऐकलंय आम्ही, पण हे खरा किस्सा आहे असं ऐकलंय की कोणाच्या खोटं आहे. हे दादांत खोटं आहे. आणि या खोटारड्या हे खरं आहे, हे खरं आहे. दियो मारला संपदा आणि पुष्कर हे खरं आहे. हे खरं आहे.
संपदा का खोटं बोलेल? संपदा नाही खोटं बोलू शकत. सांगू काय झालं? वरांगी का नाही खोटं बोलेल? रमेश मी सांगू काय झालं. हा आमची असिस्टंट डिरेक्टर रेणुका भिडे, हा तिला लो बीपी मुळे चक्कर आली. बरोबर. तर चक्कर आली आणि आम्ही सगळे घामट चिमट आम्ही रिहर्सल करत होतो. तिला चक्कर आली तर पाणी आणायला मी गेलो आणि तिथे डिओ पाहिला आणि पटकन मारून गेलो. तर हे सगळे म्हणतात की तिला चक्कर आली, तू डिओ काय मारत बसलायस? हे चुकीचं आहे की नाही? असंच नाही, ह्या चुकीचं काहीच नाही. जर तो सेंटी झाला तर मी फार त्याच्याबरोबर. नाही म्हणजे त्याला असं वाटत होता की बाबा घामाच्या वासाने ती शुद्ध आली तर हा बरोबर. दृश्य इतकं फनी होतं की एक मुलगी चक्कर येऊन पडले, तिला सगळे असे वारा घालतात. एक म्हणतो तुम्ही तिकडे नव्हता. एकदम खानावळी पासूनची सवय घेऊ. अच्छा काय अय्यो अम्मा आप्पा हाय वय तुला डायलॉग? मला वाटलं टूथपिक म्हणून वापरला तुला. काय म्हटलं आता सगळे बोलत आहेत. पुढचं बोला. अजून कोण आलं पाहना? कोणा? सरांगी मराठे. करांगी मराठी छान छान एकदम छान. आमचा धंदा एकदम छान चाललेला आहे. रंगी मराठी पण होते तुमच्याकडे? अय्यो हो. पुष्करला कसं ठेवलं पुढे वाईट आलं, हा नुपुरीला ठेवलं चपाती वाईट आलं. हा. हिला विचारलं तुझी हॉबी काय? मग ही म्हणाली शॉपिंग. मग? तिला भाजी आणायला पाठवली. शॉपिंग खूप करते असं आम्ही पण ऐकलं. हा शॉपिंग येते सगळ्या भाजीपाला ती आणायची बघा. त्याला म्हणजे शिक्षा आम्ही दिली होती. काय? त्याच्यामुळे आमचा धंदा किती बसायला किंवा का? मग काय ते जेवता जेवता खा करायची. लोकांना वाटतं आमच्या जेवणामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हटलं का खा करते म्हणजे माझा आवाज सांभाळते किंवा असा प्रॉब्लेम झाला. हो पण ती सवय पण आहे ना. माझी सवय. सवय आहे की असं हा. हा सतत. चला हवा येऊद्यामध्ये ती इतक्या वेळेला येते, तितक्या वेळेला तिचा नवरा रडतो कारण आधी ती खूप शॉपिंग करते इथे यायचं म्हणून. शॉपिंगची सवय आहे. अया संदीपा एकदम गोणी पोरगा. एकदम गोणी पोरगा. तुम्हाला सांगू याच्या काय म्हणजे कटकट नाही हो. हा एकदम जेवणामध्ये पण आमच्या इथे एक पात्री. जेवणामध्ये एक पात्री. जेवणामध्ये एक पात्री कसा असू शकतो माणूस? स्वतःचा गॅस आणायचा, स्वतःची भाजी आणायची, स्वतः चपात्या करायच्या, स्वतः वाढून घ्यायचं, स्वतः खायचं, स्वतः ताट धुवायचं, सगळं एक पात्र. फार गुणी पोरगा. पण हे बघितलं देव किंवा पुष्कळ श्रोत्री खायला कमी किचन मध्ये जास्त. हा प्रत्येक गोष्टीचं ओपनर देते. काय देते? हा तेच ओपिनियन देते. एवढे टाक, हे 2 चमचे टाक, हे 3 चमचे टाक, हे 4 चमचे. बायकोला केवढे त्रास देते. हा, हे आम्ही पण ऐकलंय की बायकोची तक्रार आहे पुष्कर की किचन मध्ये खूप लुडबुड असते आणि हे असं पाहिजे तसं पाहिजे. ही बायकोची तक्रार आहे. खरं आहे का? प्रांजल उत्तम स्वयंपाक करते. मी ती ख्रिश्चन असून सुद्धा आपली सगळी ताकातली पालक भाजी म्हणू नका असे सगळे पदार्थ उत्तम करते. पण त्याच्यात किती काय कसं प्रमाणात असायला पाहिजे हे मी सतत नाही करून तिला मागून सांगत असतो आणि त्याचा तिला कधी कधी राग येतो.